ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आज भगवान श्रीरामकृष्णांची जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत। आपले इष्ट, आपले प्राण, आपले सर्वे सर्वा। माझे गुरुदेव या नावाच्या व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंदांनी ठाकूरांवरती फक्त 2च व्याख्यान दिले, एक न्यूयॉर्कमध्ये आणि एक लंडनमध्ये। आणि त्या दोन्ही व्याख्यानांचं ज्याला म्हणतो की गोळाबेरीज करून एकच माय मास्टर म्हणून असं ते पब्लिश झालेलं एक पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना मानव मात्राप्रती किती प्रेम होतं हे सांगताना स्वामीजी म्हणतात की जेव्हा त्यांना कॅन्सरसारखा दुर्धर रोग झाला होता तेव्हा हे सगळे साक्षात शिष्य त्यांना बोलण्यापासून किंवा लोकांशी भेटण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचे। आणि अशाच एका वेळी जेव्हा स्वामीजींनी त्यांना लोकांना भेटण्यापासून परावृत्त करत असताना ते म्हणतात की अरे, इट इज ग्रेट अँड ग्रँड टू हेल्प इव्हन ए मॅन। एक मनुष्याला सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं सहाय्य करणं हे म्हणजे अतिशय एक महान गोष्ट आहे। आणि एका माणसाला सहाय्य करण्याकरता मी एक तर काय असे 20 जीवन देऊ शकतो। एका माणसाला सहाय्य करण्याकरता मी एक काय 20 असे जीवन देऊ शकतो, असे वाक्य हे भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून आलेले आहेत। आणि ते स्वामी विवेकानंदांनी सगळे त्यांच्या कानावरती हे आलेले आहेत। तर अशा एक लोकोत्तर चारित्र्याचं त्यांच्या जीवनातले काही ठळक मुद्दे आपण आज चर्चा करणार आहोत। आणि बंधू भगिनींनो, विशेष करून आज मी जो एक मुद्दा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो त्याचा सूर असा असणार आहे की भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्वांना आपल्या इतके जवळचे का वाटतात। मध्ये मध्ये तुम्हाला या दुव्याची मी तुम्हाला जाण करून देईन किंवा तुम्हाला लक्षात आणून देईन, अतिशय महत्त्वाचं आहे। आणि विशेष करून एक घटना मी जी निवडली आहे ती इतकी बोलकी आणि इतकी हृदयस्पर्शी आहे। मी पुन्हा सांगतो की भगवान श्रीरामकृष्ण हे आपल्याला इतक्या जवळचे किंवा आपलेसे का वाटतात। पुन्हा स्वामी विवेकानंदांवरती जाऊया। स्वामीजींनी ठाकूरांवरती एक स्तोत्र लिहिलं आहे, त्याची 1-2 पंक्ती आपण बघूया। त्यात ते लिहितात, शक्ती समुद्र समुत्थत रंगम दर्शित प्रेम विजृंभित रंगम संशय राक्षस नाश महास्त्रम यामि गुरुम शरणम भव वैद्यम। शक्ती समुद्र समुत्थत रंगम। भगवान श्रीरामकृष्ण अवतार आहे, शक्ती आहेत। आणि कशी शक्ती आहे की ही अवतार शक्ती ही जे चिदानंद सागर रूपी या सागरावर एक उसळलेली जबरदस्त एक लाट आहे। शक्ती समुद्र समुत्थत रंगम दर्शित प्रेम विजृंभित रंगम। याला फार महत्व आहे। विजृंभित हा संस्कृत शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीला फार ब्राईटली एक्सप्रेस करणं, म्हणजे ज्याला म्हणतो की नोटिसेबल आहे, प्रत्येकाला नोटिसेबल आहे अशी गोष्ट। विजृंभित दर्शित प्रेम विजृंभित रंगम,
त्यांचं प्रेम कसं आहे की प्रत्येकाला ते टेंजिबल आहे, प्रत्येकाला नोटिसेबल आहे, प्रत्येकाला, मग ते कोणी पण असो जगामध्ये. जसं सूर्य उगवला तर प्रत्येक जण म्हणतं, कोणी असं म्हणत नाही की सूर्य मला दिसत नाहीये, प्रत्येकाला दिसतं, म्हणतो की हो सूर्य उगवला. तसं भगवान श्रीरामकृष्णाचं प्रेम काय शब्दांची रचना आहे बघा स्वामीजींच्या. दर्शित प्रेम विजृंभित रंगम. त्यांचं ते प्रेम कसं आहे, नोटिसेबल, टेंजिबल, प्रत्येकाला. संशय राक्षस नाश महास्त्रम. त्यांनी काय केलंय की या कलिकाळामध्ये रावण किंवा कंस चाणूर यांचं त्यांनी मर्दन नाही केलं. त्यांनी काय केलं, त्यांनी मर्दन केलं आहे कोणाचा, त्यांनी संशय रूपी राक्षसाचा मर्दन केलेलं आहे. आणि यामी गुरुम शरणम भववैद्यम. मी अशा गुरूंच्या चरणी वंदन करतो, शरणागत होतो की ज्यांनी भवसागर रूपी हा जो सगळा संसार आहे याचा नाश केला आहे. यामी गुरुम शरणम भववैद्यम. या संसार रूपी भवसागर रूपी रोगाचा जे औषध आहे त्यांना मी शरण जातो. तर या एका स्तोत्राच्या काही ओळींचा आधार घेऊन आपण आज थोडंसं पुढे जाणार आहोत. दुआ लक्षात ठेवा की भगवान श्रीरामकृष्ण आपल्या प्रत्येकाला आपलंसं का वाटतात, त्यांचं प्रेम हे अत्यंत टेंजिबल, नोटिसेबल का आहे. थोडं तात्विक चिंतन करू, त्यातून गोष्ट सोपी होईल. भगवान श्रीरामकृष्ण अवतार होते आणि अवतारांचं वैशिष्ट्य असं असतं, आपण लीला प्रसंगाच्या त्या ग्रंथात आपण त्याची चर्चा केलेली आहे की अवतार हे 2 स्तरावरती जगतात. एक मानवीय स्तरावरती आणि एक अवतार स्तरावरती. आपल्यासारखे साधारण जीव आपण एकाच स्तरावर जगतो, मानवीय स्तरावरती. पण अवतार हे नेहमी 2 स्तरावरती जगतात, एक मानवीय स्तरावरती आणि एक अवताराच्या स्तरावरती जगतात. का मानवीय स्तरावरती ते का जगतात? मानवीय स्तरावरती जगण्याच्या त्यांच्या मागचा उद्दिष्ट असा की ते साधारण मानवाचे दुःख समजू शकतील, त्याचा त्रास समजू शकतील. जोपर्यंत त्याच्या स्तरावरती येणार नाही तर त्याचे दुःख त्याला कळणार नाही. मग अवताराच्या स्तरावरती का राहतात? अवताराच्या स्तरावरती राहिल्याने काय होत असतं की प्रत्येकामध्ये तोच एक शिव खेळत आहे, तोच एक ईश्वर खेळत आहे याची अनुभूती त्यांना होते आणि त्या सगळ्यांना समरूपाने प्रेम करू शकतात. हे अवताराचं वैशिष्ट्य आहे. आणि हा एक मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. हे पहिलं एक तत्वचिंतन झालं की अवतार 2 स्तरावरती नेहमी आपली लीला करत असतात, मानवीय स्तर आणि अवतारांचा स्तर. पुढे जाऊया. भगवान श्रीरामकृष्णांच्या बद्दल स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, स्वामी शिष्य संवाद मध्ये किंवा स्वामीजींच्या सहवासात, तिथे ते म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहेत. भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहेत. याचा नेमका अर्थ काय की पहा, आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाचं जर अध्ययन केलं तर त्यातून लक्षात येतं की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये किती प्रकारचे भाव असतात. एका तासामध्ये जर बघितलं तर हजारो लाखो भाव. आत्ता आपण आनंदित आहोत, कुठे रोष येतोय, कुठे क्रोध येतोय, कुठे आनंदित आहोत. किती प्रकारचे भाव असतात. काहीतरी आपल्या काही कमकुवत पण आपल्याला लक्षात येत आहे, त्याला आपण म्हणजे त्याच्याती मात करू शकत नाहीये म्हणून विषण्ण झालेलो आहोत, खिन्न झालेले आहोत. असे किती प्रकारचे भाव आहेत. आणि संपूर्ण जगामध्ये इतके सारे लोक आहेत, त्या इतके सारे लोकांचे इतके सारे भाव. लक्षात घ्या, इतके सारे लोक, त्यांचे इतके भाव. आपले स्वतःचे भाव मोजू शकत नाही, अध्ययन करू शकत नाही. पण भगवान श्रीरामकृष्ण भावमय का आहेत? कारण की त्यांचे भगवान श्रीरामकृष्णांचं मन कसं आहे, वैश्विक मन आहे. आणि ते अनंत भाव म्हणजे या जगातले जितके भाव आत्तापर्यंत जन्माला आले त्याचा सगळ्यांचा त्यांना अनुभव आहे. जितके भाव जन्माला येऊ शकण्याची संभवनीयता आहे ते सगळे भावचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. किंवा भविष्यात जितके भाव येणार आहे त्या सगळ्यांचा त्यांना अनुभव झालेला आहे.
मी असं का म्हणतोय हे तात्विक स्तरावरती किंवा लीला प्रसंगकार असं का म्हणतात? जेव्हा अवतार मनुष्याला हाताळतात ना बंधू भगिनींनो, जेव्हा अवतार मनुष्याला हाताळतात तेव्हा फार आश्चर्य होतं आपल्याला, आणि तेव्हा त्यांचा हा भावमय रूप लक्षात येतो. अवताराची सगळ्यात मोठी शक्ती की ते माणसाला कसं हाताळतात. आपण एक म्हणू शकतो लौकिक स्तरावरती की मनुष्य हाताळण्याला त्यात मोठं काय आहे. एखाद्या देशाच्या प्रधानमंत्री 125 कोटी 130 कोटी लोकांना तो हँडल करतोय. अरे तो हँडल करतोय म्हणजे काय, त्याच्याकडे सत्ता आहे. कोणती सत्ता? शासनिक सत्ता आहे. लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्याच्याकडे शासनिक सत्ता आहे म्हणून तो प्रधानमंत्री आहे. आणि तो हँडल करताना कुठे कोणाला शिक्षा करतोय, कोणाला डावलतोय, कोणाला फेवर करतोय, एका दृष्टीने बघतोय का तो? नाही. पण भगवान श्रीरामकृष्णांचं कसं होतं, प्रत्येकाला समान रूपाने प्रेम करून जो जिथे आहे तिथून त्याला वरती आणतोय, आणि त्याच्याही पेक्षा जास्त गोष्ट ज्याच्यावरती आज मला भर द्यायचा आहे, प्रत्येकाला हे वाटायचं की अरे हे माझे आपलेत. दॅट इज वंडरफुल. हे लक्षात घ्या, हा दुवा आज विसरू नका. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक माणसाला हे वाटायचं की हे माझेत. मग ते बिलकुल लहान मुलं का न असो, एकदम लहान मुलं का न असो. एकदा मास्तर महाशय खेळायला त्यांच्याकडे गेले, भगवान श्रीरामकृष्णाकडे दक्षिणेश्वरी, आणि दुपारच्या वेळेस गेले थोडंसं ऑड टाइम वरती, आणि जाऊन बघतात काय तर ते लहान लहान मुलांबरोबर चक्क बेडूक उड्या मारत होते. आपण म्हणतो अवतार वरिष्ठ वगैरे वगैरे, आणि त्यांनी ती वर्णना केली आहे की ते लहान मुलांबरोबर चक्क बेडूक उड्या मारत होते. कोणत्याही थरातले त्यांच्याकडे येणारे साधक असो किंवा मनुष्य असो, मग शिक्षित असो अशिक्षित असो, खूप धनवान असो निर्धन असो, साधक असो की नास्तिक असो, समाजातले गणमान्य असो की सामान्य असो, कोणत्याही थरातले माणसं जेव्हा त्यांच्याकडे यायचे, प्रत्येकाला एक हे वाटायचं की नाही हे माझे आपले आहेत. आणि असं का वाटायचं, एखाद उदाहरण घेऊन बघून या. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्याकडे आपली काही समस्या घेऊन यायचे आणि मोकळेपणाने बोलायचे, तर भगवान श्रीरामकृष्ण त्यांना त्याच्या मनातला भाव ओळखून घ्यायचे की याची नेमकी समस्या काय. ते ओळखून कसे घ्यायचे, कारण की ते अनंत भावमय आहेत. जगातल्या प्रत्येक मनाचे प्रत्येक भावाचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. तर ती समस्या याची नेमकी काय ते ओळखू शकत होते, आणि लागलीच त्या माणसाची बिलकुल एकत्व स्थापित करून ते त्याला म्हणायचे की अरे माझंही असं झालं होतं, तू काही काळजी करू नकोस. माझंही असं झालं होतं, तू काळजी करू नकोस, तू असं असं कर, तुझ्या समस्याचं समाधान होईल. एकदा एक युवक त्यांच्याकडे येतो, साधक वृत्तीचा आहे, आणि तो भगवान श्रीरामकृष्णांना स्पष्ट सांगतो की काय केल्याने माझ्या या दुष्ट वासना ज्या मला खूप छळत आहे त्यांच्यावरती मी कसं ताब्या मिळू शकतो. तर भगवान श्रीरामकृष्ण इतक्या सहजपणे म्हणतात, अरे त्यात नवल काय आहे. एक काळ होता की मला सुद्धा दुष्टवशाने खूप छळलेलं आहे, पण मी जगन्मातेच्या शरण गेलो आणि तिच्या कृपेने आता मला त्या तितक्या त्रास देत नाही. पहा, एक अवतार आपली कमकुवतपणा इतक्या स्पष्टपणे कबूल करतोय, त्यांनी व्हायचं काय. हे फार मोठी गोष्ट आहे बरं. एक अवतार जेव्हा हे कबूल करतात की दुष्टवासनेने मला एका काही खूप छळलंय, तर समोरचा जो साधक होता, तो युवक होता, त्याला इतका दिलासा मिळतो. ठाकूर त्याला आपलेसे वाटतात की अरे जर ठाकूरांना या गोष्टींनी छळलेलं आहे तर मी कोणत्या शेतातला भाजीपाला. त्याला एक आपुलकी भगवान श्रीरामकृष्णांबद्दल वाटू लागते. आणि एवढंच नव्हे, जे काही पण ते त्या समस्येचा तोडगा सांगतात त्याच्यावरती तो लागलीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं की जे ठाकूर अनंत भावपणे कोणत्याही प्रकारची समस्या असो, भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक वेळेस की हो माझंही तसं झालेलं आहे, माझंही तसं झालेलं आहे, पण तू काही काळजी करू नको, असं असं तू कर, तुला नक्कीच याचं समाधान मिळेल. आणि अशा प्रकारे ते अनेक प्रकारच्या विभिन्न प्रकारच्या लोकांना सहजपणे हाताळू शकत होते.
आणि मी पुन्हा सांगतोय, हाताळण्यामध्ये प्रकार असतो. प्रशासनिक सत्ता, शासनिक सत्ता हे काही हाताळणं नव्हे. भगवान श्रीरामकृष्ण त्या भक्त विशिष्टाच्या स्तरावर जायचे, तिथून त्याला सांत्वन द्यायचे, त्याला पाठबळ द्यायचे, त्याला सपोर्ट करायचे आणि त्या स्तरावरनं त्याला उत्साह देऊन वरती खेचायचे. याला म्हणतात हाताळणं. आणि आता मी तुमच्या पुढे जे एक घटना ठेवणार आहे, खूप हृदयस्पर्शी आहे, पण त्यातून लक्षात येईल आपल्याला बंधू भगिनींनो की कसं भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाला आपलंसं करतात आणि कसं माणसाच्या स्तरावरती जाऊन त्याला कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तशी ट्रीटमेंट देऊन त्याला उचलतात आणि सहजपणे उचलतात. घटना जी तुम्हाला सांगायची आहे, एक गोष्ट इथे अजून विशेष सांगू इच्छितो की जर एखादा भक्त त्यांच्याकडे येऊन काही त्यांच्या वैयक्तिक समस्या सांगितल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण कधी पण त्या समस्याचा टिंगल नाही करायचं. ही फार मोठी गोष्ट आहे बरं. एखादी व्यक्ती त्यांच्याकडे गेली आणि आपल्या काही समस्याचं त्यांनी समाधान मागितलं तर ते त्याचं कधी खिल्ली उडवायचं नाही, कधी त्याचं टिंगल करायचं नाही आणि हे सांगायचे की मला पण तसं झालेलं आहे. त्यातून त्या मुलाचं, त्या व्यक्तीचं न्यूनगंड निर्माण होत नसे. मी तुमच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे, मला ही समस्या आलीच नाही माझ्या जीवनात, असल्या प्रकारचे सोल्युशन्स कधी भगवान श्रीरामकृष्णांनी दिले नाही. आणि दॅट इज श्रीरामकृष्ण. आणि हे एक कारण, पोटेंट कारण आहे की का आपल्यापैकी प्रत्येकाला भगवान श्रीरामकृष्ण आपलेसे वाटतात. असो, मी जी एक मुख्य घटनाकडे वळू इच्छितो की जी फार हृदयस्पर्शी आहे आणि त्यातून लक्षात येईल आपल्याला की कसं भगवान श्रीरामकृष्ण हे प्रत्येकाला आपलेसे वाटतात. कलकत्त्यात एक भाग आहे सिंदुरिया पट्टी. सिंदुरिया पट्टीमध्ये मणिमोहन मल्लिक नावाचे भगवान श्रीरामकृष्णांचे एक निस्सीम भक्त आणि त्यांचा एकुलता एक करता सावरता मुलगा. अचानक काही घटना घडते आणि हा मणिमोहन मल्लिकचा मुलगा हा मृत्युमुखी पडतो. करता सावरता. आता अर्थातच कोणाही करता हे फार म्हणजे भयानकपेक्षाही भयानक दुःख. त्या मुलाचा अंतिम संस्कार केल्यानंतर स्मशान घाटातून मणिमोहन मल्लिक थेट येतात कुठे तर दक्षिणेश्वरी. घरी सुद्धा जात नाही आणि तिथे भक्तांची मजलिस बसलेली आहे आणि तिथे भगवान श्रीरामकृष्ण काहीतरी ईश्वरी संवाद इतर भक्तांशी बोलत आहे. मणिमोहन मल्लिक काहीही न बोलता त्या घोळक्यामध्ये जाऊन बसतात आणि काही मिनिटांनंतर भगवान श्रीरामकृष्णांचं त्यांचं लक्ष जातं त्या मणिमोहन मल्लिककडे. ठाकूरांना तसं काही माहीत नाहीये आणि त्याचा म्लान चेहरा बघून ठाकूर सहज विचारतात, काय हो, आज खूप सुकून गेल्यासारखे वाटत आहात? आतापर्यंत त्यांचा जो एक दुःखाचा जो त्यांनी बांध कसा बसा तो आवरला होता, तो आता चारी दिशेने बिलकुल स्फोट त्याचा होतो आणि ते जोरात आक्रोश करू लागतात, क्रंदन करू लागतात, हंबरडा फोडून रडू लागतात. असा दारुण शोक की सगळ्या त्या पूर्ण मजलिसची पूर्ण वातावरण बदलून जातं आणि तिथे प्रत्येक व्यक्ती त्यांचा तो आक्रोश, त्यांचा तो हंबरडा फोडून रडणं ऐकून एकदम तिथे एक भयानक मोठा एक शोकचं वातावरण निर्माण होऊन जातं. कोणी काय बोलावं काही सुचत नव्हतं. अशा स्थितीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण काय करते, विसरू नका बरं, भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला आपलेसे का वाटतात. कथानक आपल्याला इतकं इंटरेस्टिंग वाटतं की मुख्य मुद्दा कधी कधी विसरून जातो. सगळे लोक स्तब्ध आहेत, शोकग्रस्त आहेत. भगवान श्रीरामकृष्ण मात्र चुपचाप बसलेले आहेत. मणिमोहन मल्लिकचं क्रंदन, ते शोक, ते हंबरडा फोडून रडणं सुरूच आहे आणि तेवढ्यात त्यांच्या जवळचे काही त्यांचे मित्र
ते त्यांचं सांत्वन करू लागतात. जगाची ही रीतच अशी आहे, एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे, तुम्ही कितीही रडला तरी तो आता परत येणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण बंधू भगिनींनो, जरा विचार करा, आपण जे सांत्वन करतो त्याचा किंचित सुद्धा परिणाम त्या शोकग्रस्त माणसावर कधी होतो का? गंभीर विषय, पण यातून ठाकूरांचं मला अवतारात सिद्ध करायचं आहे. यातून मला हे सिद्ध करायचं आहे की ठाकूर आपल्याला आपल्यासारखे का वाटतात. कारण मी आत्ता सांगून देतो, कारण की ते आपल्या स्तरावरती येतात. का? कारण की अवतार हे 2 स्तरावरती जगतात. मानवीय स्तरावरती का? कारण की मानवाचे दुःख समजून घेण्याकरता. आणि अवतार स्तरावरती का जगतात? की सगळ्यांना ते सारखं प्रेम करू शकतील. हे सगळे तत्व लक्षात ठेवा. त्यातून आपल्याला लक्षात येईल की का भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला इतके आवडतात. सगळेजण त्यांची ते सगळं सांत्वन जेव्हा करत आहेत, त्याचा किंचित परिणाम सुद्धा होत नाही. आणि तो परिणाम का होत नाही? कारण की आपल्या कथनी आणि करणीमध्ये फार मोठा अंतर असतो. आपण म्हणतो की हे जग मिथ्या आहे, पण जगताना आपण असं जगतो की हे जग सत्य आहे. आपण एखाद्या शोकग्रस्त माणसाला म्हणतो की एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे हो, पण जगताना आपण असे जगतो की सगळे जातील, मी राहणार आहे. म्हणून आपल्या वाक्यामध्ये कधी पण ती स्ट्रेंथच येत नाही. म्हणून हे जे सगळे मणिमोहन मल्लिकचे मित्र त्यांचं सांत्वन करत आहे, त्याचा किंचित मात्र परिणाम मणी मल्लिकवरती होत नाहीये. आणि मणिमोहन त्यांचा हंबरडा, आक्रोश, क्रंदन, दुःख हे वाढतच चाललंय. आणि भगवान श्रीरामकृष्ण मात्र चुप बसलेले आहेत. हा सगळा एपिसोड चालूच आहे. आणि सगळेजण इतके आश्चर्य व्यक्त करतात की ठाकूर काहीच बोलत नाहीये. अरे, मणिमोहन मल्लिक त्यांचा इतका प्रिय आणि इतक्या मोठ्या दुःखातून तो सरळ त्यांच्याकडे आलेला आहे, सांत्वनाचे 2 शब्द पण नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या तात्पुरत्या प्रतिक्रियेने सगळे हतप्रभ आहे. पण अचानक भगवान श्रीरामकृष्ण अर्धबाह्य अवस्थेमध्ये, समाधीच्या अर्ध अवस्थेमध्ये अचानक उठतात. आणि उठून आपली मांडी ठोकून पहिलवानासारखी एक फार सुंदर गीत बांगलामध्ये म्हणू लागतात, जीव साजो समरे. आणि फार थोडंसं लांब ते गीत आहे, पण त्याचा अर्थ फक्त असा आहे की अरे साधारण जीवा, तू काय करतोयस? गाफील होऊन बसलेला आहे आणि तो यमराज तुझ्या घरात शिरतोय. अरे तू घे भक्तिरूपी तलवार, घे वैराग्य रूपी तू त्याचा ढाल घे आणि त्या यमराजचा सामना कर. जर तुझ्याकडे भक्तिरूपी ताकद, हे ढाल आणि तलवार असेल, वैराग्यरूपी ढाल तलवार असेल, तर असे एक काय 10 जरी यम आले तरी ते तुला भिऊ शकणार नाही. उठ उठ आणि तू रणसंग्राम करता तयार हो. ह्या पूर्ण भजनाचे, कीर्तनाचे भाव म्हणजे संपूर्णपणे वैराग्य आणि वीरदायक आहे. लक्षात घ्या, हे शब्दाला फार महत्व आहे. हे असले कॉम्बिनेशन फार कमी मिळतात की जिथे वीररस पण आहे आणि जिथे वैराग्य पण आहे. अशा एका भावनेने भगवान श्रीरामकृष्ण असलं काहीतरी एक तिथे वातावरण निर्माण करतात की तिथे जे एक शोक निर्माण झालेलं होतं, तो शोक अनेकसा कमी होऊन जातो. आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांची ती एक विशेष शक्ती होती की ते कीर्तन गाऊन, भजन गाऊन संपूर्ण त्या जागेचं पूर्ण वातावरण बदलून द्यायचे. आणि आत्ता सगळेजण शोकाने हतप्रभ झाले होते, शोकग्रस्त झाले होते. वातावरण बिलकुल ज्याला म्हणतो की खिन्न झालेलं होतं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या अर्धबाह्य अवस्थेमध्ये जीव साजो समरे हे म्हणून ते पूर्ण वातावरण एकदम बिलकुल ज्याला म्हणतो ना की थोडंसं त्याला एक लिफ्ट दिली. थोडं मणिमल्लिक थोडे स्थिर झाले. आतापर्यंत जे बिलकुल हंबरडा फोरडून आणि आक्रोश क्रंदन करत होते, ते थोडे स्थिर स्थावर झाले. 4.5-5 मिनिटाचं ते पूर्ण कीर्तन ऍक्शन सहित गायल्यानंतर मग भगवान श्रीरामकृष्ण हळूवारपणे येतात मणिमल्लिकच्या जवळ. हे पहा, हे स्टेप्स सगळे लक्षात ठेवा बरं. 4 स्टेप्स आहेत सायकोलॉजिकली. मी त्याचा अनालिसिस करणार आहे शेवटी वेळ असेल तर. पण हे लक्षात ठेवा, पहिलं काय केलं त्यांनी, तर वीर आणि वैराग्य रूपी ते गीत गाऊन त्या पूर्ण सगळ्यांचं वातावरण चेंज केलं. आधी
सगळी तामसिकता, शोक, मोह घालवली आणि आता मलिमल्लिककडे जात आहेत आणि काय म्हणतात ते की अरे अरे पुत्र शोक, कोणत्या शब्दाने तुमचं सांत्वन करावं हो? कोणत्या शब्दाने सांत्वन करावं? शेवटी या शरीरातूनच, म्हणजे मणिमल्लिकच्या शरीराकडे बोट दाखवून म्हणतात, या शरीरातूनच त्याचा जन्म की नाही, एक फार आसक्ती असते, प्रेम असतं, म्हणूनच एवढं दुःख. आता एवढं म्हणून काय म्हणतात ते की मलाही तसं झालं होतं. वंडरफुल. हे आहे श्रीरामकृष्ण. ते म्हणतात की हा शोक मलाही झाला होता की जेव्हा माझा पुतण्या अक्षय मृत्युमुखी पडला होता. आणि कुठे बसले ठाकूर? एकदम मणिमल्लिकच्या बिलकुल त्याच्या जवळ एकदम. आणि ते म्हणतात की पुत्र शोक, कोणत्या शब्दाने मी तुमचं सांत्वन करू? मला माहिती आहे या शरीरातून पुत्राचा जन्म होत असतो, त्यात किती प्रेम आणि आसक्ती असते. या शोकाची जाण मला आहे, कारण की माझाच म्हणजे पुतण्या अक्षय, त्याचा मृत्यू मी बघितला आहे. आणि त्याच्यानंतर त्या अक्षयच्या मृत्यूची वर्णना अशी करू लागले जसं काही अक्षयचा मृत्यू फिरून होत आहे. आणि ते सांगतात की जेव्हा अक्षयचा मृत्यू झाला तेव्हा मी बघितलं. आता पहा बरं, अवतार आणि मानवाचा भाव हे बिलकुल खूप सायकोलॉजिकली बारीक बारीक लेयर्स आहेत. पण जेव्हा आपण याचा इन डेप्थ स्टडी करतो तर खूप म्हणजे एका प्रकारचं ज्याला म्हणतो ना की आपल्याला लक्षात येतं की काय श्रीरामकृष्ण होते आणि काय देऊन गेलेले आहेत. एका सेकंदामध्ये ते मानवीय स्तरावरती येतात आणि दुसऱ्या सेकंदावरती ते अवताराच्या स्तरावरती असतात. इन सेकंड्स. मणिमल्लिकला ते म्हणतात की अरे पुत्रशोकाच्या संदर्भात बोलतात आणि म्हणतात की अक्षयचा मृत्यू मी बघितला आहे आणि ज्या दिवशी तो मेला मी बघितलं, जणू काही तलवार आणि म्यान. तो मेला, तलवार तशीच राहिली पण म्यान पडून गेली. म्हणजे आत्मा तशीच राहिली पण शरीर नष्ट झालं. आणि हे सगळं बघून मी खूप हसलो, खूप नाचलो, खूप गायलो. स्वतः म्हणतात हे कोणत्या स्तरावरती? अवताराच्या स्तरावरती. मी हे सगळं बघितलं माझ्या डोळ्यांनी आणि बघितल्यानंतर मी खूप हसलो, गायलो, नाचलो. का? तलवार तशीच आहे पण म्यान पडून गेली. अक्षयचा मृत्यू बघितला. पण जेव्हा हे सगळे लोक त्याचा अंतिम संस्कार करून आले आणि दुसऱ्या दिवशी मी कुटीमध्ये असताना मला त्याची प्रचंड आठवण आली आणि मला असं दुःख झालं जणू काही माझं हृदय कोणीतरी टॉवेल पिळल्यासारखं पिळतोय आणि मी हंबरडा फोडून रडू लागलो. हो, मी हंबरडा फोडून रडू लागलो. जगन्मातेला म्हटलं की माझं, श्रीरामकृष्ण म्हणतात ते बरं, माझं या नेसल्या धोतराशी संबंध नाही तरी मला इतकं दुःख होतंय का? जगन्मातेने सांगितलं की सामान्य लोकांना कसं दुःख होतं ती मला दाखवून देत आहे. हे आहे मानवीय स्तर. अँड दॅट इज श्रीरामकृष्ण. आणि म्हणून ते अवतार आहे. आणि ही घटना बंधू भगिनींनो भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये एक अलौकिक घटना आहे. अलौकिक घटना आहे. पहा, पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलं की संपूर्ण त्या मजलिसचं वातावरण बदललं. जे एकदम शोकग्रस्त झालं होतं, डिप्रेस्ड झालं होतं. मणिमल्लिक हंबरडा फोडून रडत होते. तर जीव साजो समरे हे करून त्यांना उचललं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं? दुसऱ्या स्टेपमध्ये त्याच्या जवळ जाऊन त्याच्या दुःखाची सहानुभूती दाखवतात की अरे अरे पुत्र शोक सारखा शोक कुठे? आणि हा मलाही झाला होता बरं. आता हा मलाही झाला होता हे ऐकल्याबरोबर मणिमोहन मल्लिकाच्या भावामध्ये काय आलं असेल की अरे जर यांना हा दुःख होऊ शकतं तर मला किती दुःख झालं असेल. आणि माझ्या दुःखाबरोबर यांची सिंपेथी आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या बद्दल त्याची सिंपेथी किंवा प्रेम किती वाढलं असेल. आपण पण बघतो बंधू भगिनींनो की आपलं त्याच्याबरोबरच पटतं की ज्याच्याबरोबर आपली सिंपेथी असते. एम राईट? मी खरं बोलतोय की नाही? ज्याचं आपले विचार पटतात, जो ऐकतो त्याच्याशीच आपली मैत्री होते. ज्याचं आपलं भांडण होतं किंवा ज्याचा आपला 36चा आकडा होता त्याच्यावर प्रेम जमत नाही. हे स्ट्रेट गोष्ट आहे. पण भगवान श्रीरामकृष्णाचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांचं सगळ्यांबरोबरच पटायचं. का? कारण की ते अनंत भावमुखी होते आणि ते सगळ्यांना सांगायचे की अरे माझं पण असंच झालं होतं.
अक्षय जेव्हा गेला तेव्हा मला असंच दुःख झालं होतं. तेव्हा त्या कल्पना करा, मणी मल्लिकच्या मनामध्ये किती प्रेम, किती म्हणजे ज्याला म्हणतो की आदर जो आधीच होता, किती 1000 पट्टीने तो वाढला असेल. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अजून मणी मल्लिक थोडे स्थिर सावर होतात, अजून थोडे स्थिर सावर होतात. आणि मग त्याच्या पुढे काय म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण? भगवान श्रीरामकृष्ण आता थोडं ईश्वरीय चर्चा करतात आणि ते म्हणतात की पहा, जीवनामध्ये हे दुःख हे तर लागलेलेच असतात, पण जे लोक ईश्वर केंद्रित जीवन जगतात त्यांना दुःख होतं ते थोडे हेलकावे खातात पण सांभाळून जातात. आणि असं सांगून ते काय सांगू लागले? असं सांगून ते सांगू लागले की त्या गंगा नदीमध्ये जेव्हा ते बाण येतं तर तेव्हा ज्या छोट्या छोट्या होडी असतात त्या इतक्या हलतात अनेक तर बुडूनच जातात, पण ज्या थोड्या मोठ्या आणि चांगल्या बोटी असतात ते डगमगतात पण सपशेल बुडून जात नाही. असं सांगून भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की अरे, हे जे लोक ईश्वराला केंद्रित किंवा ईश्वर आहे या भावनेने किंवा जे ईश्वराचे भक्त आहेत, ईश्वराची भक्ती करतात, त्यांच्या जीवनात सुद्धा शोक येत असतो पण ते एकदम पार बुडून जात नाही. थोडे डगमगतात पण पात्र स्थिर सावर होऊन जातात. आणि हे ऐकल्यानंतर तिसरी स्टेप, पुन्हा थोडे भगवान मणी मल्लिक अजून स्थिर होतात, अजून स्थिर होतात. आणि त्याच्यानंतर त्याची जी चौथी स्टेप, आता येतात स्ट्रेट वेदांतावरती. श्रीरामकृष्ण पहा, 3 टप्पे त्यांनी क्रॉस केले आणि 30 टप्पे क्रॉस केल्यानंतर आता ते म्हणतात की अरे, या जगात स्त्री पुत्रांशी संबंध पण किती काही दिवसाचा. साधारण मनुष्य मात्र फार उत्साहाने संसार थाटतो, पण काही दिवस सगळं काही बरं चालतं, पण मग काय होतं? काही दिवसानंतर त्या संसार थाटतो, त्याला काही मुलं बाळ होतात, मग त्या मुलांची काहीतरी शाळा, कॉलेज, लग्न, मग हा काहीतरी वाईट निपजतो, त्याला काहीतरी वाईट सवयी लागतात, एखादा काहीतरी रोग होऊन मरूनच जातो आणि असं करून तो जीव बिलकुल रंजीस येतो. म्हणून हे सांगून ते काय म्हणतात की पहा, हे संसार हे असंच चालणार, पण या संसाराच्या पलीकडे जे मनुष्याचं कर्तव्य आहे ईश्वर प्राप्त करून घेणं किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेणं, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि असं सांगून जर ईश्वर केंद्रित जीवन जर साधक जगला तर त्याला हे सगळे दुःख वाटत नाही. आणि ही चौथी स्टेप जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की ईश्वर केंद्रित जीवन असल्याने जो साधक असतो तो पार बुडून जात नाही, हे म्हटल्यावर त्याच्यानंतर मणिमोहन मल्लिक स्वतःहून म्हणतात, म्हणूनच मी तुमच्याकडे आलो. मला माहिती होतं दुःखाचा हा डोंब दुसरा कोणी शांत करू शकणार नाही, म्हणून तुम्ही तुमच्याकडे आलो ठाकूर. बंधू भगिनींनो, या घटनेचं विवेचन करताना लीला प्रसंगकार अतिशय सुंदर एक पॅराग्राफ मध्ये विवेचन करतात. आणि ते विवेचन करताना ते जे म्हणतात की त्यांची ही वागणूक अत्यंत लोकोत्तर आणि अपूर्व होती. का लोकोत्तर आणि अपूर्व होती? की पहा, मणी मल्लिक तिथे यायच्या आधी भगवान श्रीरामकृष्ण इतर लोकांशी ईश्वरीय चर्चा करता करता निर्विकल्प समाधीमध्ये बोललेले होते किंवा ईश्वरी चर्चा करत होते. पण मणी मल्लिक आले आणि ते शोकग्रस्त होते आणि त्यांच्यामुळे सगळं वातावरण बदललं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी कसं त्यांना या 4 स्टेप्सच्या माध्यमातून त्या सगळ्यांना कसं उचललं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा मणिमोहन मल्लिकने हे म्हटलं की माझा करता सावरता मुलगा वारला, तर भगवान श्रीरामकृष्णांनी असं नाही म्हटलं
अरे ये दुनिया तो माया है, ये दुनिया तो माया है, सबको चले जाना है, असं म्हणून त्याच्या दुःखाची टिंगल टवाळकी खिल्ली नाही उडवली. अँड दॅट इज श्री रामकृष्ण. अवतार दोन स्तरावरती जगतात, आपण आत्ताच चर्चा केली. मानवीय स्तरावरती आणि मानवीय स्तरावरती चर्चा का ते का जगतात, मी सुरुवातीलाच म्हणून ते तत्व सांगितलं. कारण की ते साधारण जीवाचं दुःख ते कळलं पाहिजे. कारण साधारण जीव हा साधारण स्तरावरतीच राहणार, त्याला वेदांत फक्त तोंडात असतो, पण वेदांत जगणं हे भयंकर अवघड असतं. आणि म्हणूनच त्यांनी म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांची अपूर्व आणि लोकोत्तर प्रतिक्रिया का म्हटली, कारण त्यांनी म्हणजे असं म्हटल्यावर की माझा करता सवरता मुलगा वारला असं म्हटल्यावर त्यांनी असं नाही म्हटलं की अरे क्या तुम रो रहे हो, ये दुनिया तो माया है वगैरे वगैरे, असं काही म्हटलं नाही. आणि जर त्यांनी असं म्हटलं असतं तर ते त्यांच्याकरता योग्य होतं, कारण त्यांच्याकरता दुनिया मिथ्या आहे. दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. जर त्यांनी आपण म्हणतो तर ते थोथांड असतं, पण जर त्यांनी म्हटलं असतं की अरे ये दुनिया तो माया है, सबको जाना है, तर काही चूक नव्हतं, कारण की त्यांच्याकरता खरंच दुनिया ही माया आहे. पण त्यांनी तसं म्हटलं नाही, म्हणून ते अवतार आहे. आणि म्हणून ते आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यात जवळचे वाटतात. का? कारण की आपलं दुःख ते समजून घेतात. फक्त दुःख समजून घेतात एवढंच नव्हे, तर त्या दुःखातून सहभागी होऊन आणि आपल्याला दुःखाच्या वरती नेतात. श्रीरामकृष्ण त्या दुःखाच्या वरती आपल्याला नेतात. अजून या अपूर्व आणि लोकोत्तर त्यांच्या प्रतिक्रियाची चर्चा करत असताना लीला प्रसंगकार असं पण लिहितात की भगवान श्रीरामकृष्णांमध्ये ती अशी एक अद्भुत शक्ती होती, अद्भुत शक्ती होती की त्यांच्या कृपा कटाक्षाने त्यांचा शोक एका मिनिटाकरता ते दूर करू शकले असते. अभेदानंदजी महाराज आपल्या स्तोत्रामध्ये लिहितात की फक्त स्पर्श केल्याने एका गवताच्या पाताला सुद्धा ते समाधी देऊ शकत होते, इतकी त्यांची शक्ती होती. स्पर्शेन मात्रेण नृणाम समाधी, हे ते वाक्य आहे. इतकी त्यांची ताकद होती की एका गवताच्या पाताला सुद्धा ते जर म्हणजे त्यांनी जर इच्छा केली तर त्याला ते समाधी देऊ शकत होते. जर मणिमल्लिक इतके आक्रोश क्रंदन करत होते आणि जर त्यांनी त्याला समाधी लाभ करून दिलेला असता तर त्याचा शोक तेव्हाच गेलेला असता. पण त्यांनी तसं का नाही केलं? आणि तसं केलं असतं तर लीला प्रसंगकार म्हणतात त्यांनी जर तसं केलेलं असतं तर आम्ही त्यांना कधी पण लोकगुरु, जगतगुरु, हे आमचे आपले आहेत असं त्यांना कधी म्हटलं नसतं. का? कारण की आम्ही हे म्हटलं असतं की आमच्या दुःखाची यांना काही जाणीवच नाहीये. एखादी व्यक्ती समजा दुःख घेऊन आली, त्याला समाधी देऊन दिली, हे सॉल्युशन नाहीये. त्या माणसाच्या स्तरावरती जाऊन त्याचं दुःख समजून त्याला त्याच्या स्तरावरती उचलून आणि त्याला त्याच्या मनाला स्ट्रेंथफुल बनवणं हे अवतारी कार्य आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना समाधी देऊन किंवा स्पर्श वगैरे करून असलं करून त्याचे दुःखाला सहजपणे दूर करून घेणं असं बिलकुल त्यांनी नाही केलं. आणि मी ते वाक्य टिपून आणले की आमचे भाव समजण्याची शक्ती नाही, आम्ही सांसारिक विवेचनेने आम्ही दुबळे मानव ज्या असहाय्य स्थितीमध्ये खितपत असतो त्या अवस्थेत हे जर सापडले असते तेव्हा मायेच्या खेळविषयी कसे उदासीन राहू शकले असते, आम्ही हे बघितले असते. म्हणजे त्यांना जर ती जाणीवच नाही आमच्या दुःखाची आणि नुसतं दुःख घेऊन कोणी आलं आणि समाधी दिली आणि हे काही सॉल्युशन नाहीये. सॉल्युशन काय आहे की त्यांनी आपल्या भक्ताच्या स्तरावरती जाऊन त्याचं दुःख समजून त्याला सहानुभूती दाखवून आणि त्या दुःखापासून त्याला उभारलं. हे आहे अवतारी कार्य. आणि यातून लक्षात येतं बंधू भगिनींनो की खरंच हे भगवान श्रीरामकृष्ण कोण होते. आणि यातून आपल्याला हे जे घेण्यासारखं किंवा ज्याला म्हणतो की अवतारी कार्य या विशेष घटनेतून जे समजण्यासारखं ते हेच आहे. सगळ्यात मोठी गोष्ट जी समजण्यासारखी आहे की अवतार नेहमी दोन स्तरावरती जगतात. अवतार नेहमी दोन स्तरावरती जगतात आणि त्याचं कारणच आहे की जेव्हा ते मानवीय स्तरावरती जगतात, जेव्हा ते मानवीय स्तरावरती जगतात त्याचं कारण की ते मानवाचं दुःख समजून घेण्याकरता आणि
जेव्हा ते अवताराच्या स्तरावरती जगतात, तर अवताराच्या स्तरावरती जगण्याचं कारण काय, की ते प्रत्येकाला एक समान रूपाने त्याला ते प्रेम करू शकत असतील. आणि हेच विशेष करून ही जी घटना ही त्यांच्या जे जीवनात घडलेली अतिशय बोलकी, आणि जे 4 स्टेप्स त्याचं मी पुन्हा एकदा थोडं विवेचन करू इच्छितो, की पहा, पहिल्याच जसे मणी मल्लिक जसे येतात, तर आल्या आल्या त्याला त्यांना ज्याला म्हणतो की कोणत्याही प्रकारचा उपदेश नाही केला, कोणत्याही प्रकारचा उपदेश नाही केला, आणि सगळ्यात पहिलं वीरत्व आणि वैराग्यपूर्ण ते कीर्तन गाऊन संपूर्ण त्या मजलिसचं वातावरण त्यांनी बदललं, जे शोकपूर्ण झालेलं होतं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते त्याच्याशी ज्याला समदुःखी होतात, त्याच्या स्तरावरती येतात आणि सांगतात की कसा अक्षयचा मृत्यू झाला होता, अक्षयचा मृत्यू झाला ते मला कसं दुःख झालं होतं, मला याची जाण आहे. मग जेव्हा अजून ते स्थिर स्थावर होतात आणि विशेषतः त्याला ही सहानुभूती प्राप्त होते की हे दुःख ठाकूरांना सुद्धा झालेलं आहे, हे जेव्हा त्याला म्हणजे त्यांच्या हृदयात रुजतं, तर त्यांना अजून स्ट्रेंथ, अजून ताकद मिळते. आणि त्याच्यानंतर मग थोडी ईश्वरी चर्चा करतात की जे ईश्वराचे भक्त असतात ते पूर्णपणे बुडून जात नसतात, थोडे हेलकावे खातात, पण पुन्हा स्थिर स्थावर होतात आणि मग येतात वेदांतावरती. जेव्हा पहा, पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण काही 10वीचं गणित नाही शिकू शकत, त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीच्या स्तरापर्यंत आणल्यानंतर त्याला 10वीचं गणित शिकवायचं असतं. आणि हे भगवान श्रीरामकृष्णांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना यायचं, आणि म्हणूनच त्यांनी मणी मल्लिकला आल्या आल्या वेदांत नाही सांगितलं, आणि विशेष करून त्याच्या दुःखाची टिंगल टवाळकी खिल्ली नाही उडवली, ये दुनिया तो माया है वगैरे वगैरे असं काही नाही सांगितलं. जेव्हा त्याचं मन स्थिर स्थावर झालं, तेव्हा मग त्याने वेदांताचं एवढं सांगितलं की अरे, या जगामध्ये या स्त्री पुत्राशी संबंधच किती असतो आपला. हे सगळ्यात शेवटी जेव्हा त्याच्या मन हे घेण्याच्या स्थितीमध्ये आलं, तेव्हा त्याने हे केलं. तर या घटनेच्या माध्यमातून बंधू भगिनींनो, हे आपल्याला लक्षात येतं की कसं भगवान श्रीरामकृष्ण कसे प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन त्याला आपस करून, त्याला पाठिंबा देऊन, त्याला समदुःखी त्याचे होऊन, आणि कसं ते त्याला बरोबर उचलायचे. अजून एक किंवा 2 घटना अजून घेऊया, त्या पण अशाच बोलक्या आहेत. याच्यापैकी एक घटना मी आधी कदाचित लीला प्रसंगाच्या वर्गात घेतलेली आहे, किंवा अजून गुरुपौर्णिमेला कदाचित घेतली असेल, पण आता प्रसंग तोच आहे म्हणून त्याचं चिंतन करणं काही म्हणजे वावगं होणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे की गिरीशचंद्र घोषची. पहा, गिरीशचंद्र घोष यांचा पूर्ण विश्वास होता की ईश्वर कधी पण मानवीय रूप घेऊन येऊ शकत नाही, आणि मानवाच्या पुढे या पद्धतीने असं नमस्कार वगैरे करणं हे त्यांच्या म्हणजे इतके ताठर होते, त्यांना बिलकुल आवडायचं नाही. आणि जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काही म्हणजे नाटकं बघायला त्यांच्या थिएटरमध्ये जायचे, तर लोक म्हणायचे की अरे, भगवान श्रीरामकृष्ण आले, तुम्ही त्यांच्या स्वागताला जाणार नाही का. त्यांचं येणं त्यांना आवडायचं, पण ते समोर जायला थोडेसे कचरायचे. का, अरे कोण यांना नमस्कार करेल, आणि कोण आहे असे लोक, यांना मानतात तर मानू दे. पण आता जेव्हा लोकांनी फोर्स करायचे, तर ते जायचे त्यांची अभ्यर्थना करायला, स्वागत करायला, तर ते ताठरसारखे उभे आहेत. ठाकूर त्यांना बिलकुल विनम्रतापूर्वक त्यांचं अभिवादन करायचंय. आता मरता क्या ना करता, हिंदी में कहावत आहे, मरता क्या ना करता. आता जेव्हा ते प्रणाम करतात ते यांना प्रणाम करणं भाग पडायचं. असं करून करून त्यांच्या मनात प्रेम रुजवलं. आणि एक घटना ज्याचा मी विशेष करून उल्लेख करू इच्छितो, 2 छोट्या घटना, की अशाच प्रकारे त्यांचे छोटे छोटे संवाद होत गेले. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रेम आणि आदर उत्पन्न होऊ लागला. आणि एके दिवशी रात्री गिरीशचंद्र घोष खूप प्यायल्यानंतर एका वाईट ठिकाणी आपल्या 3 मित्राबरोबर तिथे गेलेले असतात, आणि पूर्णपणे झिंगलेले 2 मित्र त्यांच्या बरोबर आहे, आणि ते सगळे एका वाईट ठिकाणी गेलेले आहेत. त्या वाईट ठिकाणी जाऊन फक्त दार ठोठवतात, तेव्हा त्यांना अचानक आठवण होते कोणाची. इतक्या वाईट ठिकाणी दारू पिऊन गेलेले आहेत, आणि रात्री 11:30 वाजता आठवण होते भगवान श्रीरामकृष्णांची. आणि ते आपल्या 2 मित्रांना सांगतात की अरे, मला ठाकूरांची आठवण होतीये.
आपण जायचं का त्यांना भेटायला? 11:30 वाजलेले आहेत. तर ते मित्र पण म्हणतात चला तुम्हाला आठवण येते तर जाऊया. तर ते स्थान सोडून ते दक्षिणेश्वरी येतात आणि आश्चर्य हे ठाकूर झोपलेले नाही आहेत. ठाकूर जागी आहेत आणि हे तिघही झिंगलेले. खूप सुंदर वर्णना केली आहे. टिप्सी अँड टॉप्सी, खूप खराब अर्थ असतो याचा. अशा अवस्थेमध्ये ते पोहोचतात आणि ठाकूर त्यांचं स्वागत करतात. कोणत्याही भर्त्सना किंवा निंदात्मक काही बोलत नाही आणि ठाकूर गिरीशचंद्र घोषचे दोन्ही हात हातात घेतात, काले कीर्तन गात गात नृत्य करतात. इथे गिरीशचंद्र घोषच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. हे पहा, दिस इज समथिंग व्हेरी युनिक, व्हेरी युनिक. आणि इथे मी सांगतो की भगवान, तू मुद्दा विसरू नका बरं, भगवान श्रीराम कृष्ण आपल्याला प्रत्येकाला आपल्यासारखे का वाटतात? कारण की ते प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन त्याची निंदा न करता त्याला सहाय्य करण्याकरता त्याला उचलतात. मग तो गिरीशचंद्र घोष असो की रामचंद्र दत्त असो किंवा मणिमोहन मल्लिक असो आणि कोणत्याही प्रकारचं दुःख असो. तर मग जेव्हा हे गिरीशचंद्र घोष नाचत असतात ठाकूरांबरोबर, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की ज्या अवस्थेमध्ये मी आत्ता आहे त्या अवस्थेमध्ये माझ्या घरच्या लोकांनी सुद्धा मला बघितलं तर ते माझी निंदा करतील, माझी भर्त्सना करतील, मला घरातून काढून टाकतील. पण ही व्यक्ती कोण आहे की जी मला एकदा पण माझी निंदा करत नाही, मला भर्त्सना माझी करत नाही, आणि एवढंच नाही, रात्री 11:30 वाजता माझं स्वागत करून माझ्याबरोबर नाचत आहे. त्या दारूच्या नशेमध्ये सुद्धा त्यांच्या मनात हाच प्रश्न येतो. आणि जेव्हा तो त्यांचा नाचण्याचा एपिसोड पूर्ण होतो, रात्री घरी येतात, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मनामध्ये खूप श्रद्धा, त्याचं एक जागरण होतं या प्रश्नामुळेच की हे कोण आहे आणि जे मला इतकं प्रेम करतात की माझे कोणतेही दोषाकडे बघत नाही. सगळे लोक म्हणतात की मी जगातले सगळे पाप मी केलेले आहेत आणि तरी सुद्धा तू असा आहे, तू तसा आहे, तू इथे येत जाऊ नको, असं काहीच बोलत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जाऊन हे विचार करतात की आज मी जाऊन यांना पूर्ण श्रद्धेपूर्वक मनाने यांना प्रणाम करणार आहे. आणि ते जातात तेव्हा तिथे अजून एक भक्त बसलेले असतात आणि नाव विसरतोय मी, चट्टोपाध्याय नावाचे एक भक्त तिथे बसलेले असतात आणि त्यांच्याशी गप्पा करत असतात. आणि तेवढ्यात ते गिरीश येतात आणि गिरीश आल्याबरोबर भवनाथ चट्टोपाध्याय आणि दोन्ही बोलत असतात. आणि जसेच गिरीश येतात तेव्हा ठाकूर काय म्हणतात की अरे ये गिरीश ये, आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो, मी खोटं बोलत नाही बरं, भवनातला विचार. इतके सरळ की मी खोटं बोलत नाहीये बरं, तो भवनातला विचार. आणि मग गिरीशचंद्र घोष वर्णना येते, आपल्या मनामध्ये गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू या श्लोकाची आवृत्ती करून ठाकूरांना प्रणाम करतात. आणि मग ठाकूरांच्या काही मागणी करतात आध्यात्मिक. तर ठाकूर त्यांना काही आध्यात्मिक उपदेश करतात. आता पहा, लक्षात घ्या की ठाकूर कसं मन ओळखायचे आणि कसं म्हणजे ते मन बदलायचे. जसेच ठाकूरांनी त्यांना काही आध्यात्मिक उपदेश देण्याचा प्रयत्न केला, लागलीच हा गिरीशचंद्र घोष यांचा फार म्हणजे मनमुख एक होतं बरं, म्हणून ठाकूरांना ते खूप आवडायचे. ते लागलीच म्हणतात की बंद करा तुमचे हे उपदेश, भरून हे उपदेश मी स्वतः लिहिलेले आहेत, याचं काही काम होत नाही, तुम्ही असं काही करू शकतात का की माझं मन पालटून जाईल. थेट म्हणतात आहे की हे सगळे उपदेश बंद करा. एक ट्रक भरून हे सगळे उपदेश मी स्वतः लिहिलेले, याचा काही उपयोग होत नाही, तुम्ही असं काही करू शकता का की जेणेकरून माझं मन पालटून जाईल. हे वाक्य गिरीशच्या मुखातून का निघालं? कारण की श्रद्धा जागृत होतीये की यांच्यामध्ये ती ताकद आहे की जे माझं मन पालटून देतील. दॅट इज श्रीरामकृष्ण. हे वाक्य तुमच्या माझ्या मनात का येत नाही? कारण की तितकी श्रद्धा नाहीये. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आलेली प्रत्येक घटना, प्रत्येक वाक्याच्या मागे एक खूप फिनॉमिनॉलॉजिकल मिनिंग आहे बंधू भगिनींनो, आणि तो फक्त शोधायचा आपल्याला. हे वाक्य गिरीशचंद्र घोषाच्या मुखातूनच का निघालं? आणि त्यांनी यथेष्ट ज्याला म्हणतो की अपमान केल्यासारखंच ठाकूरांचं केलेलं आहे.
तरी सुद्धा ते कोणत्या तरी एक आकर्षणाने त्यांच्याकडे जात असतात. आणि गेल्यानंतर जेव्हा त्यांची इतकी तर विद्याबुद्धी होती की माझे सगळे दोष यांना माहिती असून माझ्या दोषबद्दल हे कधी मला बोलत नाही आणि माझ्याशी प्रेमानेच मला ही वागणूक देत असतात. म्हणून नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही मला आध्यात्मिक उपदेश तुम्ही मला काही देऊ नका. तुम्ही असं काही करू शकता का की जेणेकरून माझं मन बदलून जाईल. तेव्हा ठाकूर खूप प्रसन्न होतात. खूप प्रसन्न होतात का? कारण की गिरीशच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत आहे ही त्याची पावती होते. ठाकूर एक सुंदर बांगला एक दोहा म्हणतात की शांती घरात नाही, शांती जंगलात नाही, शांती एखाद्या गुहेमध्ये जाऊन तुम्ही दार बंद करून बसा, शांती तिथे पण नाही. मग शांती कुठे आहे? शांती तिथे आहे जिथे श्रद्धा आहे. वंडरफुल. पहा, या प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्टीच्या मागे फार मोठा अर्थ आहे. आणि ठाकूरांना हे कळलेलं आहे की गिरीशच्या मनामध्ये आता श्रद्धा निर्माण होतीये. जो गिरीश त्यांना साधा प्रणाम करायला तयार नव्हता, तो गिरीश त्यांच्याकडे आता येतोय. तो म्हणतो की माझं मन बदलून जाईल, तुम्ही असं काही करू शकता का? ठाकूर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तसं काही बोलत नाही. पण जेव्हा गिरीश म्हणजे त्यांची दीक्षा होते, पण काही सूचना ऐकतात ते. पण जाताना गिरीशचंद्र घोष म्हणतात की आता मला तुमची कृपा प्राप्त झालेली आहे. ऐका बरं, लास्ट आहे आणि तिथे थांबूया. आणि पण फार महत्वाचं आहे. गिरीश आणि हे त्यांचा संवाद संपलेला आहे आणि ठाकूर म्हणतात की शांती कुठे आहे? शांती घरात नाही, शांती जंगलात नाही, शांती एखाद्या गुहेमध्ये दार बंद करून बसा तिथे पण नाही, शांती तिथेच आहे जिथे श्रद्धा आहे. ही सगळी चर्चा झाल्यानंतर जेव्हा ते निरोप घेणार, तर तेव्हा गिरीशचंद्र घोष विचारतात की आता मला तुमची कृपा प्राप्त झालेली आहे, आता मी काय करावे, काय सोडावे आणि काय धरावे? गिरीशला वाटलं होतं की आता हे मला तू नकोस, वाईट ठिकाणी जाऊच नकोस, नाटकं बंद कर, जप ध्यान करत जा, संन्यास घेतला तर फार बरं होईल, वगैरे वगैरे काही सूचना देतील. पण ठाकूर म्हणतात की तू जे करत होता तेच कर. तू जे करत होता तेच कर. आणि असं का म्हटलं? कारण की ठाकूरांना हे पहा, आपण जी चर्चा केली आता मणिमोहन मल्लिकची, एका सेकंदामध्ये त्याचं ते दुःख हरण करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. भगवान श्रीरामकृष्ण या गिरीशचंद्र घोषचं मन एका सेकंदात पालटू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. आणि त्यांना हेही माहिती होतं की एका दिवसामध्ये याच्या सगळ्या वाईट सवयी जाणार नाहीये. म्हणून त्यांना काही सूचना दिल्या नाही. ते काय म्हणतात की तू जे करतो तेच करत राहा. आणि ठाकूरांनी काय केलं? त्याला इतकं प्रेम दिलं. आय एम गोइंग टू कन्क्लूड नाऊ. ठाकूरांनी गिरीश घोषला इतकं प्रेम दिलं, इतकं सन्मान दिला. जेव्हा जेव्हा त्याला इतकं प्रेम आणि सन्मान दिला की हळूहळू करून आणि त्याच्या जीवनातल्या त्या वाईट सगळ्या सवयी पारपणे निघून गेल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की शेवटच्या 20 वर्षामध्ये त्यांनी दारू पूर्णपणे सोडली होती. पण ठाकूरांनी कधी म्हणता नाही की तू दारू सोड. हे आहेत श्रीरामकृष्ण. एकदाची तर इतकी भयानक गोष्ट आहे की खूप पिऊन ठाकूरांकडे ते आले. आणि आल्यानंतर ते झिंगलेले इकडे तिकडे फिरत होते. तर ठाकूर म्हणतात दुसऱ्या एका भक्ताला की अरे त्याच्या गाडीत जाऊन बघ, काहीतरी असेल तर ते घेऊन ये, त्याला लागली तर बाटली. आणि खरंच मिळाली बरं, खरंच ती बाटली मिळाली. आणि तो भक्त घेऊन आला, दाखवलं ठाकूरांना, ठेवून दे म्हणे कोपऱ्यात, त्याला लागली तर घेईल. पहा, भगवान श्रीरामकृष्ण जे म्हणतात की तुम्ही पूर्वीकडे 10 पावलं चला तर 10 पावलं पश्चिम आपोआप मागे पडतं. दॅट इज द आयडिया. भगवान श्रीरामकृष्णांनी त्या मणिमोहन मल्लिकच्या दुःखाची टिंगल नाही केली, गिरीशचंद्र घोषच्या वाईट सवयीची टिंगल नाही केली, त्याला अभिशाप नाही दिले, भर्सना नाही केली. त्याला काय केलं? फक्त प्रेम दिलं. आणि प्रेम देऊन देऊन त्यांना पूर्वेकडे ओढलं. पूर्वेकडे ओढलं तर पश्चिम पूर्ण सुटून गेलं. हे पहा, ही बदल, याला म्हणतात अवतारी शक्ती. आणि या अवतारी शक्तीमुळेच आपण जे म्हणू शकतो की भगवान श्रीरामकृष्ण, आणि हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घडत आहे, फक्त आपल्याला ते नोटीस करू शकत नाहीये. आणि म्हणून आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाला हे आपलेसे वाटतात.
आपल्यापैकी प्रत्येकाला आपलेसे का वाटतात? कारण की ते आपल्या स्तरावरती येतात, आपले दुःख समजून घेतात, आपले कमकुवतपणा समजून घेतात आणि तिथून आपण वरती कसं यावं ह्याचा ते मार्ग प्रशस्त करतात, आपल्याला उत्साह देतात. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला हे आपलेसे वाटतात. मग ते रामचंद्र दत्त असो, मन्मथ असो, अशा किती घटना आहे की ज्याचा आपण जरा बिलकुल खोल सायकोलॉजिकली आणि फिनॉमिनॉलॉजिकली हे दोन स्टाईलनी जर आपण अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात येतं की खरंच श्रीरामकृष्ण म्हणजे त्यांचा जो ग्रँज्युअर ज्याला म्हणतात की त्यांची ज्याला म्हणतात की त्यांची लिमिट हे मोजूच नाही शकत. श्रीरामकृष्ण इज ए फोर्स, स्वामीजी म्हणतात, अँड इट इज एक्सपॅन्डिंग डे बाय डे. भगवान श्रीरामकृष्ण काय आहे? ही एक शक्ती आहे आणि प्रत्येक दिवस ही चारी बाजूनी पसरत आहे, त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून, त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून. तर असे हे भगवान श्रीरामकृष्ण की जे बाह्य कोणत्याही प्रकारचा संहार न करता कसे सहजपणे, आणि जसं म्हणतो की आपण मातीतून कधी घोडागाडी बनवतो, कधी बैल बनवतो, तर कधी काय बनवतो, कधी काय बनवतो, अशा सुंदर पद्धतीने माणसाच्या मनाला इतकं सुंदर मोल्ड करायचे. त्याच्या कमतरतेबद्दल, कमकुवतपणाबद्दल कधी ते निंदा भर्सना करायचे नाही. ते फक्त पूर्वेकडे खेचायचे आणि पश्चिम आपोआप मागे पडायचा. बंधू भगिनींनो, ठाकूरच म्हणतात की गोड पोळी, पुरणाची पोळी फोडून खा की मागून खा, ती गोडच लागणार. आणि किती बोलावं आणि किती नाही त्याला पण काही सीमा नाही. पण वेळेची मर्यादा आहे आणि ती पाळलीच पाहिजे. आणि वेळ पूर्ण झालेला आहे. तर आजच्या या शुभदिनी मी भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद या अवतारतरींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांची ही आपुलकी दिवसेंदिवस सातत्याने आमच्या जीवनात वाढो आणि त्यांचं जे मार्गदर्शन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने आम्हाला प्राप्त होत आहे हे असंच प्राप्त होत राहो आणि आमचं जीवन धन्य हो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.